सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता असं जर कोणी विचारलं तर लगेच तोंडावरती नाव येतं ते चीनचं. पण आता चीनची परिस्थिती उलट झाली आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये चीनच्या लोकसंख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. चीनमधील जन्मदर घटल्यामुळे चीन सरकारने आता नवी योजना आणली आहे. काय आहे ही योजना? या योजनेतून चीन सरकारने कोणती प्रलोभनं दाखवली आहेत, पाहूया या रिपोर्टमधून. चीनमध्ये पाळणा हलवा 1.5 लाख कमवा. जन्मदर वाढीसाठी चीन सरकारची नवी शक्कल. चीन कधी काळी लोकसंख्येच्या आकडेवारीत देशात नंबर 1 वर असलेला देश आज मात्र जन्मदर वाढीसाठी झटतोय. कधी काळी लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जाचक अटी लावणारा देश आज मात्र स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून मुलांना जन्म देण्याची विनंती करतोय. चीनचा जन्मदर घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एक मूल धोरण. ...1970च्या दशकात चीनची लोकसंख्या 54 कोटींवरून 94 कोटींवर पोहोचली. 1979 मध्ये सरकारनं लोकसंख्या नियंत्रणासाठी एक मूल धोरण लागू केलं. लोकांना एक मूल जन्माला घालण्यास प्रोत्साहित केलं गेलं. एक मूल असलेल्या लोकांना सन्मान प्रमाणपत्र देण्यात आलं. 1982 मध्ये एक मूल धोरण अधिकृतपणे संविधानात समाविष्ट करण्यात आलं. हे धोरण अधिक काटेकोरपणे लागू करण्यातही आलं. जर एखाद्याला जास्त मुलं झाली तर त्याला मोठा दंड, जबरदस्तीनं गर्भपात आणि सक्तीनं नसबंदी असं धोरण 2016 पर्यंत लागू राहिलं. या काळात सुमारे 40 कोटी मुलांचा जन्म रोखण्यात आला. 2016 मध्ये 2 मुलांचं धोरण लागू करण्यात आलं. जाचक अटी आणि आडमुठ्या धोरणांमुळे चीनमध्ये लहान मुलं कमी आणि ज्येष्ठ नागरिकांचीच संख्या जास्त झाली. लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी निघालेल्या चीननं जन्मदराचा आलेखच बिघडवला. आता पैशांचा आमिष दाखवून मुलं जन्माला घालण्याचा नवा ट्रेंड चीननं सुरू केलाय. याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. याबरोबरच नमस्कार महाराष्ट्रामध्ये मी इथेच थांबतेय. पुढचे अपडेट्स घेऊन येते प्रज्ञा. पाहत रहा एबीपी माझा.